तर आज आपण सेशन 33 सोडवणार आहोत। तर लॅबवर जायचं आहे। लॅबवर क्लिक करा आणि त्यानंतर पहिले आपल्याला टायपिंग प्रॅक्टिस करून घ्यायची आहे। तर टायपिंग प्रॅक्टिस करून घ्या। नेक्स्ट करायचं आहे आणि त्यानंतर याच्यातनी आपल्याला काही टाईप केलं तरी चालते। त्यानंतर इथून सेव्ह करा। नंतर कंटिन्यू करायचं आहे। ठीक आहे। लँग्वेज मी चेंज करून घेतो, मराठी घेतलेली आहे। त्यानंतर बघा पहिले आपल्याला सेल पाथ लर्निंग सोडवायचं आहे। तर सेल पाथ लर्निंगवर क्लिक करा। यामध्ये आपल्याला 4 क्वेश्चन विचारलेले आहे। तर 4ही क्वेश्चन्स आपल्याला सोडवायचं आहे। प्रोसीडवर क्लिक करा। नेक्स्ट करायचं आहे। बघा पहिला क्वेश्चन इथं आलेला आहे। तुम्ही मायक्रोसॉफ्ट एक्सेल ओपन कसे कराल म्हटलेलं आहे। त्या योग्य स्टेप निवडा म्हटलेलं आहे। तर मायक्रोसॉफ्ट ओपन करण्यासाठी आपल्याला क्लिक ऑन स्टार्ट बटनावर जायचं आहे आणि याच्यातून मायक्रोसॉफ्ट एक्सेलला क्लिक करायचं आहे। तर याचं उत्तर पहिलेच आहे। नेक्स्ट स्टाफ अटेंडन्स सीट करता तयार टेम्पलेट शोधण्यासाठी आपण फाईल टॅबवर जाऊन न्यूवर क्लिक करू शकतो म्हटलेलं आहे। तर बरोबर आहे। नेक्स्ट एक्सेलचे एक्सटेन्शन काय आहे म्हटलेलं आहे। तर एक्सेलचे एक्सटेन्शन हे .xls आहे। तर याचं उत्तर 3 नंबरला आहे। नेक्स्ट टेक्स्ट अलाइनमेंट चेंज करण्यासाठी दिलेल्या इमेजमधून योग्य तो ग्रुप निवडा म्हटलेला आहे। तर आपल्याला काय म्हटलेलं आहे, अलाइनमेंट चेंज करायची आहे। तर अलाइनमेंट चेंज करण्यासाठी बघा इथे ऑप्शन बी चा वापर केला जाते। तर याचं उत्तर बी आहे। त्यानंतर बघा सर्व झालेलं आहे। त्यानंतर गो टू होमवर क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला नॉलेज चेक सोडवायचं आहे नंतर। तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि त्यानंतर इथून स्टार्ट करायचं आहे। नेक्स्टवर क्लिक करा आणि याच्यामध्ये बघा 5 क्वेश्चन्स आहे नॉलेज चेकचे। पहिला क्वेश्चन्स मेनू बारवरील कुठल्या टॅबखाली तुम्हाला एक्सपोर्ट ऑप्शन आढळेल म्हटलेलं आहे। तर कुठे आढळेल आपल्याला, फाईल टॅबवर असते ते। तर याचं उत्तर फाईल आहे। पुढीलपैकी कोणता पर्याय फॅमिली ट्रीमध्ये आवश्यक असणारे घटक दर्शवतो म्हटलेला आहे। तर बघा पहिला आहे आणि त्यानंतर दुसरा आहे, हे दोन्ही वेगळे आहे। त्यानंतर बघा फॅमिली ट्री तयार करण्यासाठी पुढीलपैकी कशाचा वापर तुम्ही करू शकता म्हटलेला आहे। तर यामध्ये बघा आपण एक्सेलमध्ये, वर्डमध्ये आणि शीटमध्ये बनवू शकतो। तर तिन्ही ऑप्शन्स आहे। त्यानंतर मायक्रोसॉफ्ट ऑफिसचे ऑफलाईन व्हर्जन वापरत असताना तुम्ही फाईल गमावू नये म्हणून ती डॅश होईल याची काळजी घ्या म्हटलेलं आहे। तर सेव्ह होईल याची काळजी घ्यायची आपल्याला। तुमचे डॉक्युमेंट सेव्ह करण्याकरता फाईल टॅबखाली पुढीलपैकी कुठल्या पर्यायावर तुम्ही क्लिक करू शकता म्हटलेलं आहे। कशासाठी म्हटलेलं आहे, सेव्ह करण्याकरिता। तर त्यासाठी आपल्याला बघा सेव्ह आणि सेव्ह ॲजवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह करा। अशा प्रकारे आपले नॉलेज चेकचे क्वेश्चन्स सोडवणं झालेलं आहे। त्यानंतर यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आणि त्यानंतर कन्फर्म करा। त्यानंतर आपल्याला गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचं आहे। तर याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। नेक्स्ट बटनावर क्लिक करा। त्यानंतर बघा फॅमिली ट्री वर्कबुक या वर्कशीटचे ट्री इमेज डिलीट करा म्हणते आणि फाईलला सेव्ह करून त्याचा फाईलला सेव्ह ॲज करा म्हटलेला आहे। तर डिलीट करून आपल्याला, तर या बघा इथं फॅमिली ट्री इथे दिलेली आहे। त्या इमेजला म्हटलेलं आहे। तर फॅमिली ट्री इमेजला सिलेक्शन करा। सिलेक्शन केल्यानंतर इथे कीबोर्डवरून तुमच्या डिलीटचं बटन प्रेस करायचं आहे। ते डिलीट झालेले आहे। त्यानंतर फाईल टॅबमध्ये जा आणि फाईल टॅबमध्ये जाऊन आपल्याला त्याला सेव्ह करायचं आहे। तर इथून सेव्ह करा। अशा प्रकारे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। फॅमिली ट्री शीटमध्ये सुतप्पा टेक्स्ट सिलेक्ट करा म्हणते आणि होम टॅबमध्ये जाऊन फॉन्ट ग्रुपचा वापर करून फॉन्टचा कलर आपल्याला कोणता करायचा आहे, रेड करायचा आहे। तर सुतप्पा या नावाला सिलेक्शन करायचं आहे। फॉन्टमध्ये ग्रुपमध्ये जायचं आहे आणि त्यातून रेड कलर घ्यायचा आहे। अशा प्रकारे त्या बाहेर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट
फाईल टॅब सेव्ह ॲजचा वापर करून फॅमिली ट्री वर्कबुक तुमच्या डेस्कटॉपवर फॅमिली ट्री जनरेटर या नावाने सेव्ह करायचं आहे. तर ज्या नावाने सेव्ह करायचं आहे त्याला कॉपी करून घेतलं मी. त्यानंतर फाईल टॅबमध्ये जा. त्यानंतर सेव्ह ॲजचा वापर करायचा म्हटलेला आहे. त्यानंतर ब्राउझर जायचं आहे आणि त्यानंतर इथे बघा आपल्याला काय घ्यायचं आहे, डेस्कटॉप घ्यायचा आहे आणि डेस्कटॉपवर याच्यामध्ये नाव टाका ते आणि त्यानंतर सेव्ह करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. फॅमिली ट्री शीटमध्ये सेल राकेश सिलेक्ट करा म्हटलेलं आहे. तर फॅमिली ट्रीमध्ये राकेश नावाचं शब्द सिलेक्शन करायचा आहे आणि त्याला सेंटर अलाइनमेंट द्यायची आहे. तर इथून त्याला सेंटर अलाइनमेंट द्यायची आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट. फॅमिली मेंबर्स शीटमध्ये सेल B2 सिलेक्ट करा म्हटलेलं आहे. तर फॅमिली कोणतं म्हटलं आहे, फॅमिली मेंबरमध्ये जायचं आहे. B2ला सिलेक्शन करा. कॉलमचा B घ्या आणि रोचा 2 घ्यायचा आहे. B2ला सिलेक्शन करा. त्यानंतर त्यामध्ये बघा हे नाव टाकायचं आहे आपल्याला फॅमिली ट्री जनरेटर. हे नाव कॉपी करून घ्या आणि त्यातनी डायरेक्ट पेस्ट करायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर याला आपण बोल्ड आणि इटॅलिक इफेक्ट द्या म्हटलेलं आहे. तर इथून बोल्ड करा त्याला. त्यानंतर इथून इटॅलिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं गायडेड डू इट युअरसेल्फ सर्व सोडून झालेलं आहे. त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्म करायचं आहे. प्रोसेस फोलिओमध्ये बघा आपल्याला 1 मिनिटाचा टाईम आहे तो कंप्लीट करायचा आहे आणि ते झाल्यानंतर बघा आपल्याला सिम्युलेशनचे क्वेश्चन्स आहेत ती सोडवायचे आपल्याला. सिम्युलेशन क्वेश्चन्समध्ये जा. त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. ज्यामध्ये 4 क्वेश्चन्स आहे. बघा टेम्पलेट म्हणजे डॉक्युमेंट तयार करण्याचे सोपे असते म्हणून फॅमिली ट्री जनरेटर या टेम्पलेटचा शोधा आणि ते डाउनलोड करा म्हटलेलं आहे. तर शोधण्यासाठी बघा इथं सर्चमध्ये जा, क्लिक करा. सर्च केलेलं आहे आणि त्यातलं फॅमिली ट्री जनरेटरला क्लिक करून इथून डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सेव्ह करा. नेक्स्ट. मजकूर किंवा संख्या अलाइन करून तुम्ही तुमच्या स्प्रेडशीटचे स्वरूप सुधारता आणि ते वाचणे आणि समजणे सोपे होते म्हणून निवडलेला मजकूर सेंटर अलाइन करा म्हटलेला आहे. तर सर्व मजकूर आपल्याला सेंटर अलाइन करण्यासाठी इथं क्लिक करा. सेंटरवर सर्व मजकूर सेंटर अलाइनमेंट झालेला आहे. त्यानंतर त्याला सेव्ह करायचं आहे. नेक्स्ट. सेव्ह ॲजचा वापर केल्याने कार्यरत शीटची कॉपी तयार होते आणि मूळ शीट अबाधित राहते. त्यामुळे फॅमिली ट्री जनरेटर नावाने सेव्ह ॲज वापरून दिलेल्या शीट तुमच्या डेस्कटॉपवर सेव्ह करा म्हटलेला आहे. तर याला आपल्याला सेव्ह करायचं आहे. तर फाईल टॅबमध्ये जा, सेव्ह ॲजचा वापर घ्या, ब्राउझर जायचं आहे किंवा डायरेक्ट तुम्ही डेस्कटॉपवर क्लिक करा. इथं नाव द्यायचं आहे आणि त्यानंतर इथून सेव्ह करा आणि नंतर आपलं उत्तर सेव्ह ॲज करायचं आहे. नेक्स्ट. Microsoft template are very useful. All you need to do is edit the worksheet with your own details. Now go to office.com म्हटलेलं आहे. तर office.com वर जाण्यासाठी गुगल क्रोम ओपन करायचं आहे. इथं तो टाका आणि इथे आल्यानंतर बघा साइन इन करा आणि त्यातून तुम्ही काम म्हटलेलं आहे. टेम्पलेट घ्यायचे आहे तर टेम्पलेटवर क्लिक करायचं आहे आणि त्या टेम्पलेटला सर्च करा आणि तुम्ही याच्यातून कोणतेही टेम्पलेट घेऊ शकता सर्च करून. त्यानंतर सेव्हवर क्लिक करा. अशा प्रकारे आपलं सर्व झालेलं आहे. त्यानंतर एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे. त्यामध्ये कन्फर्म करा. त्यानंतर ओके करायचं आहे आणि बघा आपल्याला सगळ्यात शेवटी सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे. तर ते सुद्धा सोडवून घेऊया. नेक्स्ट करा. बघा पहिला क्वेश्चन्स. डॅश हे प्रतिमांना डिस्कवर किंवा त्याच्या मेमरीमध्ये डिजिटल रेकॉर्ड करते म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर डिजिटल कॅमेरा आहे. डॅश हे वैशिष्ट्यपूर्ण डिजिटल व्हिडिओ कॅमेरा आहे जे प्रतिमांना ग्रहण करतात म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर वेबकॅम आहे. OCR हे वैशिष्ट्यपूर्ण डिजिटल व्हिडिओ कॅमेरा आहे जे प्रतिमांना ग्रहण करतात म्हटलेलं आहे. तर चूक आहे. जो डिव्हाइस जो मूळ प्रत तयार करतो किंवा ग्रहण करतो उदा डिजिटल कॅमेरा किंवा डिजिटल व्हिडिओ कॅमेरा त्याला म्हणतात म्हटलेलं आहे. तर त्याला काय म्हटलं जाते, इमेज कॅप्चरिंग डिव्हाइस म्हटले जाते. त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर येस आय एमवर क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्म करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं
सेशन 33 पूर्ण सोडवणं झालेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.